26 एप्रिल 2025 वार शनिवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे। याच दिवशी महाराजांनी त्यांचा देह ठेवला होता। महाराजांनी जर मनात आणलं असतं तर ते अजूनही जिवंत राहिले असते, पण एक कार्य त्यांचं संपलं आणि त्यांना त्यांचा देह ठेवावा लागला। महाराज कुठेही गुप्त झालेले नाही आहे, महाराजांनी त्यांचा देह ठेवला आहे। आता या स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण गुरुचरित्राचं पारायण करत असतो, त्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे। सप्ताह काळ कधी आहे, काय आहे या संदर्भातली सविस्तर माहिती मी त्यात दिलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अगदी कधी पण हा व्हिडिओ बघितला, कधी सुद्धा, किंवा तुम्ही 20 तारखेला बघितला, 10 तारखेला बघितला, तिथून आपल्याला जर तुमची इच्छा असेल तर या स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला सेवा करायची आहे। ज्या पद्धतीने आपण प्रकट दिनाची सेवा केली त्या पद्धतीने तर ती कुठली आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी भक्ती सोजवल या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वप्रथम 26 एप्रिलला स्वामी पुण्यतिथी आहे। खरं तर हा दिवस नको असतो, कारण अर्थात या दिवशी महाराजांनी त्यांचा देह ठेवलेला असतो, पण तरी सुद्धा महाराज आजही निर्गुण स्वरूपात आपल्या सोबत आहे। ज्या पद्धतीने प्रगट दिन साजरा करत असतो त्या पद्धतीने स्वामींची पुण्यतिथी सुद्धा आपण पारायण करून सेवा करून साजरी करत असतो। आता सेवा काय करायची आहे तर अर्थात आज आहे 9 एप्रिल। 9 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत तुम्ही मग 11 दिवसाची सेवा करा, 21 दिवसाची सेवा करा, 15 दिवसाची सेवा करा, 14 दिवसाची करा, 1 दिवसाची, अगदी कुठलेही दिवस न मोजता तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे। जी तुम्हाला आवडती ती करा, तशी करा। तर संकल्पयुक्त करणार असाल तर काही नियम असतात। आता नियम म्हणजे काय तर अर्थात तुम्ही महाराजांची सेवा करता संकल्पयुक्त तर मांसाहार हा वर्ज्य असतो आणि परान्न हे सुद्धा वर्ज्य असतं। या दोन गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं असतं। पण ज्यांना फक्त सेवा करायची आहे ती महाराज मला काहीही नको, किंवा ज्या काही अडचणी आहे आयुष्यात ते तुम्हाला सगळं माहिती आहे, मला काही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, पण मला सेवा करायची आहे। या दुःखातून या त्रासातून मला तुम्ही बाहेर काढाल हे मला माहिती आहे, तरीही मला सेवा करायची आहे, मला तुमच्यासाठी सेवा करायची आहे। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकता। संकल्पयुक्त असेल 11 दिवसाचे पारायण, 11 दिवसाचं नामस्मरण, किंवा अगदी 21 दिवसाचं तरी तुम्ही करू शकता। अर्थात मासिक धर्म आला 4 दिवस तर ती सेवा थांबायची असते, नंतर ती सेवा तुम्हाला पुन्हा कंटिन्यू करायची असते। पण शक्यतो तुम्ही असं टार्गेट ठेवा की 26 एप्रिलला आपल्याला महाराजांच्या स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने या सगळ्या सेवा आपल्याला संपूर्ण करायच्या आहे। आता सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते। तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर त्यात 2 नियम पाळायचे असतात। ज्यांची संकल्पयुक्त नाही आहे त्यांनी मांसाहार वर्ज्य करायचा असतो, फक्त परान्न तुम्ही घेऊ शकता। खरं तर ते म्हणजे परान्न कधी घेऊच नाही, कारण अन्नातून बरेचसे दोष आपल्याला लागत असतात। पण तरी पण जर तो तुम्हाला संकल्पयुक्त नाही करायचा आहे, शक्यतो कुठे लग्नाला जायचं आहे, वाढदिवस आहे, बऱ्याच काही आपल्याला गोष्टी असतात सांसारिक आयुष्यामध्ये, तर तुम्ही ते परान्न घेऊ शकता। आता सेवा काय आहे आधी नियम अटी सांगून देते, कारण लोकांना प्रचंड धाक पडतो सेवा करण्यासाठी की आता नियम अटी आहेत, बापरे मग एवढे नियम, काही नियम नाही आहे। संकल्पयुक्त करताय तुम्हाला, जर तुमचं कार्य महाराजांकडे करून घ्यायचं आहे तर तुम्हाला नियम अटी ह्या पाळाव्याच लागतील। काहीतरी वरच्यावर काही न करता असं नाही आहे, अध्यात्म आहे हे, आणि हे परान्न तुम्हाला दोष लागतात म्हणून तो नियम असतो, अर्थात मांसाहार असतो। आता तुम्हाला काय करायचं आहे, अगदी आजपासून किंवा उद्यापासून कधी पण तुम्हाला अखंड श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करायचं आहे। संकल्पयुक्त असो किंवा नसो, संपूर्ण एक पारायण म्हणजे काय अजूनही लोकांना कन्फ्युजन आहे। एक पारायण म्हणजे काय, 1 ते 21 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे। नाही जमत न तर 7 अध्याय मी पठण करणार। 7 म्हणजेच काय, 3 दिवसात तुमचं एक पारायण होणार। मग या पद्धतीने जेवढे पारायण, जितके पारायण होईल महाराज तुमच्या चरणी अर्पण। आता काही नित्यसेवा करताना मांसाहार करायचा का नाही, नित्यसेवा करून झाल्यावर मांसाहार करायचा का नाही, नित्यसेवेच्या आधी मांसाहार करायचा का नाही, म्हणजे नाही। आपल्याला नित्यसेवा करत असताना मांसाहार हा करायचा नसतो, तेवढे नियम तुम्हाला पाळायचे। आता
आता नामस्मरण चालता बसता उठता खाता पिता कुठलंही कार्य करत असताना तुम्हाला अखंड महाराजांचं नामस्मरण असं तुम्ही करत असता. पण तुम्हाला एक सांगू का, आता समजा मी नामस्मरण करायला घेतलं, 5-10 मिनिटं करते, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करते. मग लगेच मला काहीतरी आठवतं, अरे हा ही असं काहीतरी बोलली बरं का, गेलं मग माझं मन लगेच तिकडे डायव्हर्ट होतं. मग तो विचार आला की मी त्यांच्याशी गप्पा मारत बसते. याच्यापेक्षा जर महाराजांसमोर बसून तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप केला तर लक्षात घ्या, महाराजांच्या जवळ बसून किंवा अगदी तुमच्या कार्यात लिखन वाचन काही पण तुम्ही करत असताना तुम्ही फावल्या वेळात म्हणू शकता आपण, तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता. संकल्पयुक्त न करता फक्त 11 दिवस किंवा तुम्हाला रोज श्री स्वामी समर्थ लक्ष केंद्रित करून तुम्ही नामस्मरण करू शकता. तुम्हाला तारक मंत्राची सेवा करायची असेल तर तुम्ही ती सेवा करू शकता. अगदी तुम्हाला जेव्हा जमेल जसं जमेल त्या पद्धतीने तुमच्या मनाने, मी सांगते म्हणून नाही, तुमच्या मनाने जर तुम्हाला करावं वाटत असेल की नाही ताई आम्हाला करायचं आहे, कारण एरवी आमच्याकडनं होत नाही सेवा, आम्ही कितीही ठरवतो, पण बघा प्रगट दिनानिमित्त खूप महिलांनी सेवा केल्या, त्याच पद्धतीने स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपणही भरपूर सेवा करूया की महाराजांकडे भीक मागा. आयुष्यात कधीच कोणाकडे भीक मागायची गरज पडत नाही. म्हणजेच काय, महाराजांकडे मागा. आता मागा म्हणजे सोनं दे, चांदी दे, घर दे, हे दे, ते दे नाही. ज्या काही अडचणी आहेत त्यांना त्यांचा प्रारंभ चुकला नाही, त्यांना तो भोगावा लागेल. पण नंतर जी यशाची गती इतकी वेगाने वाढली त्याला साक्षात महाराज साक्षीदार होते. मी तुम्हाला पण सांगेल की फक्त सेवा करा, काहीच चिंता करू नका, काहीच नाही. महाराज काय देतील, कसं देतील, केव्हा देतील ते देणार, तुम्ही ही चिंता सोडून द्या. महाराजांना आपण गुरु मानले ना की बस, बाकी कुठलाच विचार करायचा नाही. करता करविता तूच एक स्वामीनाथा, तुम्ही मी फक्त निमित्त. मात्र कोणाकडनं किती सेवा करून घ्यायची, कोणाकडनं काय सेवा करून घ्यायची हे सगळं महाराज ठरवतात. तुम्ही आणि मी कोणीही ठरवणार नाही. आज आपल्याला स्वामी सेवा लाभली आहे, आज आपण एकदम म्हणतो ना की प्राऊडली अभिमानाने आपण स्वामी सेवा करतो. का करतो स्वामी सेवा सांगा बरं? कारण आपल्याला अनुभव आलेले आहे. आजकाल असं आहे की लोक देवाची पण परीक्षा बघतात. बाबा मी तुझं एवढं पारायण करतोय, मला अनुभव दे. अनुभव दिला तर मग तो देव चांगला आणि नाही दिला तर तो देव वाईट होतो, असं होतं. पण मला एक सांगायचं आहे, तुमची कुठली सेवा, तुम्ही केलेली कुठली सेवा, ती कधीच वाया जाणार नाही. याचं फळ महाराज तुम्हाला देणारच. पण केव्हा योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाच काहीही भेटलेलं नाही. काही लोकांना असं वाटतं आम्ही खूप वर्ष झाले स्वामी सेवेत आहोत, एवढे पारायण केले, तेवढे केलं, हे केलं, तरी आमचं चांगलं नाही झालं. का नाही झालं? हा तुमचा प्रारब्ध आहे. महाराज नेहमी म्हणायचे तुमच्या प्रारब्धामध्ये मी येणार नाही. तुमच्या आपलं आणि महाराजांमधलं जे अंतर आहे ना, त्याच्यामध्ये आपलं कर्म ठिया मांडून बसलेला आहे आणि त्यातून सुटका मिळावी म्हणून महाराजांची सेवा करतो. का नाही? महाराज ते कर्म मी भोगणार आहे, पण मला तुम्ही पाठबळ द्या, तुम्ही माझ्या सोबत राहा. ही जेव्हा आपल्या मनात एक सकारात्मकता येते की महाराज मी करणार आहे, तुम्ही माझ्या सोबत राहा, मला तुम्ही काहीच नका देऊ, मला हे घरदार सोनं चांदी काही नका देऊ, फक्त तुम्ही माझ्या पाठीशी राहा. एवढं जरी पाठबळ असलं ना आयुष्यात अजून काहीच नको. कारण मला बंगला दिला, घर दिलं, गाडी दिली आणि महाराजांची साथच नसली तर आयुष्यातल्या अजून अडचणी असणार आहेत आणि त्याच्यावर मात करण्यासाठी महाराजांची गरज असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून सेवा करा. मी तुम्हाला काय सांगते आहे, तुम्हाला एखादं कार्य असेल, ताई कुठल्या कामात यश मिळत नाही, हे होतं नाही, ते होतं नाही, तुमची इच्छा, तुम्ही 11 पारायण करू शकता किंवा तुम्ही 15 दिवसात 21 पारायण करा, 10 दिवसात तुम्ही 21 पारायण करा, 8 दिवसात 21 पारायण करा. लोक म्हणतात ताई 3 पारायण करू का? कसं शक्य आहे? 3 पारायण करणं, वाचायचं म्हणून वाचण्यात काहीच अर्थ नाही आहे. प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. दिवसाला 2 पारायण ठीक आहे, पण 3 4 पारायण म्हणजे फक्त ओळीवर बोट ठेवायचं असं नाही होत. प्रत्येक अध्याय तुम्हाला खूप काही शिकवून जातो. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती खूप वेगळी आहे. प्रत्येक अध्यायाचा इतिहास सुद्धा वेगळा आहे. आपण जे काही वाचू ते वरच्यावर वाचतो. स्वामी चरित्र सारामृत
किंवा स्वामीबद्दल जे ज्ञान आहे ते समुद्रा एवढं आहे आणि आपल्याला थोडंसं ग्लासभर सुद्धा नॉलेज नाही. आपल्याला म्हणून ते जेवढं मिळतं आहे, जेवढं ज्ञान तुम्हाला मिळतं आहे ते व्यवस्थित वाचा. भले मी एका दिवसात एकच पारायण करेल, लहान बाळ आहे ताई मी समजू शकते. मग अशा वेळेस मी 2दा बसून आता एक मांडी पारायण म्हणजेच काय की एकदा बसून पारायण करणं नाही शक्य होत. तुम्ही 2दा बसलात का तर काय महाराज तुम्हाला शिक्षा देणार आहे का? काहीही होत नाही. महाराज सगळ्यात असं कुठलंच देव म्हणजे हे नाही आहे की आपलं काही करत नाही. असं काही मनात आणायचं नाही की मी 2दा वाचलं किंवा उठली तर काही होतं, वाचून झालं, मुलगा उठला, त्रास द्यायला लागला, महाराज मी नंतर वाचेल, नंतर येऊन फक्त ते पूर्णत्वाला नेऊन देणं हे तुमचं काम आहे. कारण सेवा करत असताना महाराज भयंकर परीक्षा बघतात खूप, की आत्ताच बाळाला झोपलेला लागेल की तो 5 मिनिटात उठला. कधी ना 2-2 तास झोपणारा माझा बाळ 5 मिनिटात झोपला. बाकी सुद्धा परीक्षा असते. मग अशा वेळेस महाराज मी काय करेन? काळजी करू नका. आपली लगेच चिडचिड होते, लगेच आपण तनतन करतो, बापरे माझं इतकं बाकी, असं कधी करायचं नाही, असं कधीच करायचं नाही. तो एक परीक्षेचा काळ असतो आणि हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं. जगात तुम्हीच एक दुःखी नाही, जगात तुम्हालाच एक अडचण नाही. जगात खूप लोक दुःखी जण आहे, खूप त्रासलेले जण आहे. त्यांना सगळ्यांना फक्त महाराजांच्या चरणाशी घेऊन जा, त्यांना सांगा तू स्वामी सेवा कर, जसं जमेल जेवढी जमेल तेवढी स्वामी सेवा कर. या जगात या कलियुगातील सगळ्यात मोठी सेवा, सगळ्यात वर्चस्व असणारी सेवा असेल तर ती म्हणजे नामस्मरण. कधी कुठे केव्हाही तुम्ही नामस्मरण करू शकता आणि नक्कीच या नामस्मरणाचा फायदा तुम्हाला अखंड होतो. महाराज नेहमी म्हणायचे जो माझा नाम जप करतो ना त्याला मी आयुष्यभर जपतो. तर मला एकच सांगायचं आहे की जसं जमेल जेवढं जमेल तेवढं नामस्मरण किंवा अगदी स्वामीचरित्र सारामृताचे 3-3, 7-7 अध्याय जरी पठण केले ना, मी सेवा करणार महाराजांनी प्रगट दिनापर्यंत खूप छान सेवा करून घेतली. आता स्वामी पुण्यतिथी आलेली आहे, त्या निमित्ताने पण महाराज सगळी चांगली सेवा करून घेतील आणि सगळ्यांचं महाराज भलं करतील हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.